तर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुद्द्यावरून अजित पवारांवरती हल्लाबोल करणारे भाजपचे आमदार महेश लांडगे हे काल अजित पवारांच्या आठवणीनं भावुक झाले। दादा मला माफ करा असं म्हणत महेश लांडगे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। दरम्यान राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी संताप व्यक्त केलाय। त्यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात। हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जडंत करण्याने आलेला आहे। मी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं माझ्या स्वतःच्या लांडगे परिवाराच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा मला माफ करा। दादा तुम्हाला एकच सांगेल, हरवणं खूप सोपं आहे, जिंकवून एखाद्याला हरवता आलं ना तर ते पण करून बघा एकदा। नक्की तुमची मी मनापासून आभारी राहीन, खरंच मनापासून आभारी राहीन दादा। तुम्ही खूप चांगले कार्यकर्ते होतात आहात। आत्ता मात्र तुमच्यात खूप बदल झालेला आहे। ज्यावेळेस तुमचे शब्द घरंगळत होते, दुःख होत होतं दादा, अजय दादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं, वाईट वाटत होतं। पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली की माणसं थोडीशी वेगळ्या वाटेने जातात। तुम्हीही गेलात, मला खंत नाही दादाची, मला खंत नाही। फक्त एकच सांगेल, पराभव झाला म्हणून कुठलेही दुःख नाही आहे। लढले, खूप ताकदीने लढले, अजितदादाच्या ताकदीने लढले। त्यांनी सांगितलं वाघीण मागं राहिली, बरोबरीत नेणार। माझा भाऊ गेलाय, माझा बाप गेलाय, हिम्मत देऊन गेलाय। हिम्मत माझी कोणी चोरू शकत नाही, हिमतीने लढणार आहे। इथून पुढे एक ताकदवर विरोधी पक्ष कसा असतो ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे। या शहराला मला दाखवायचं आहे, दबणार नाही मी कुठल्याही दबावाने। आणि अजितदादा तुम्ही जे बोलला होतात, तुम्ही जे सांगितलं होतं की मला पिंपरी चिंचवडला परत यायचं आहे, मला माझ्या घरात परत यायचं आहे, मला माझ्या शहरात परत यायचं आहे, या शहराला मी घडवलेलं आहे, इथून येण्यापासून हे रोखणारे कोण होत आहेत? अजितदादा तुमच्यासाठी, तुमची बहीण, तुमची पोरगी छाती टोकपणे मी लढणार आहे। जे जे या ठिकाणी अजितदादाच्या पायी कसणार आहेत त्यांनी एकदा जरूर अजितदादाला सलामी म्हणून कोणी पक्ष न सोडता कुठल्याही दबावाला घाबरता आपण काही श्रद्धांजली देणार आहोत दादांना, ती म्हणजे विरोधात लढून आणि दादांची ताकद वाढवून पवार कुटुंबाकडे राष्ट्रवादी पक्ष कसा राहील याच्यासाठी आपण एकत्रितपणे लढणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.